नमस्कार. फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खुसखुशीत खमंग कोथिंबीर वडी. ही चहाबरोबर पण हे परफेक्ट स्नॅक्स आहे आणि जेवणातही आपण सगळे आवडीने खातो अशी ही खमंग खुसखुशीत वडी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला बऱ्याच टिप्स देणार आहे की ती वाफवताना काय करायचं, किंवा तुम्हाला जर एअर फ्रायरमध्ये करायची असेल तर काय करायचं, शॅलो फ्राय करण्यासाठी काय ट्रिक वापरायची, आणि स्टोअर करायचं असेल तर कसं स्टोअर करायचं याबद्दल मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे. शिवाय खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं, तर मी फक्त बेसन पीठ घातलं आहे, तर खुसखुशीत होण्यासाठी तुम्ही यामध्ये काय करायचं, कुठले जिन्नस घालायचे, आणि खुसखुशीत होण्यासाठी कुठल्या प्रकारे अजून त्याला काय प्रोसेस करायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओबरोबर कनेक्ट राहा. शिवाय मी प्रॉडक्ट्सच्या डिटेल्स पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर आपण आता वडीच्या रेसिपीला सुरुवात करू. आपण करणार आहे कोथिंबीर वडी. त्यासाठी ही कोथिंबीर धुवून चिरून घेतली. आता यात आपल्याला बेसन पीठ घालायचं. त्यात बेसन पीठ घालताना खूप घालायचं नाही, जेवढं बाइंडिंग पुरतं होईल तेवढंच घालायचं. तर यात आपण तिखट घालू. लागलं तर बेसन पीठ आपण परत घालू शकतो. आता तिखट घालू, हळद, हिंग, मीठ, आणि ओवा असा क्रश करून घालायचा. आता आपण गॅसवर मोहन घालण्यासाठी तेल तापायला ठेवलंय. तोपर्यंत आपण हे जरा थोडं मिक्स करू. यात आपल्याला अजून पीठ लागू शकतं, त्याचा अंदाज घेऊन घालायचं. कोथिंबीर धुतल्यावर पण त्यात थोडी नितळायला ठेवायची. खूप पाणी नाही ठेवायचं, त्याच्यात निथळून घ्यायची. पीठ लागणार आहे, आपण पीठ घालू. लागेल तसं पीठ घालायचं. आता आपण यात कडकडीत तेल घालू. आणि आता हे आपण मिक्स करून याचं मिश्रण तयार करू. तीळ घालायचे आपल्याला. हे आपलं आता पीठ मळून झालंय. आता आपण ग्रीस केलेल्या ताटामध्ये हे पीठ स्प्रेड करून ठेवणार. आणि याच स्टेजला आपण पाणी स्टीमरमध्ये गरम करायला ठेवायचं. आपण हे ग्रीस केलेलं ताट आहे, यात आपण आता हे असं मिश्रण पसरवून घेऊ. यात कोथिंबीर जास्त आणि पीठ कमी असं प्रमाण हवं. स्टीमरमध्ये अशी पाण्याला उकळी आल्यावर मग आपण हे यात डिश ठेवायची आणि वरून झाकण ठेवायचं. 15 मिनिटासाठी आपण हे ठेवायचं. 15 मिनिटं झाली. आपण आता चेक करू. अशी सुरी यात घालून बघायची. हे पहा, सुरीला काहीच लागत नाही, याचा अर्थ हे आता पूर्ण वाफवून झालंय. आता आपण हे काढून गार करायला ठेवू.
मी कोथिंबिरीच्या वडीमध्ये आज फक्त बेसन पीठ घातलं, तेही असं कच्चं घातलं. मला जरा आज घाई होती, अचानक केली. तुम्ही जर ठरवून केली किंवा अचानक केली तरी तुमच्या घरात जर कॉर्नफ्लोअर असेल तर तुम्ही त्यात कॉर्नफ्लोअर, तांदूळाचं पीठ पण 1-1 टेबलस्पून घाला. हिरवी मिरची घालायची असेल तर ती चिरून न घालता तुम्ही क्रश करून घाला किंवा पूर्ण वाटून घाला. म्हणजे ती पूर्ण पिठामध्ये त्याचा स्वाद येतो आपल्याला पूर्ण. आणि तुम्ही त्यात थोडा लिंबाचा रस, थोडी चिंचेचा थोडा कोळ हे पण तुम्ही घाला. आणि कुरकुरीत होण्यासाठी मी जे बेसन कच्चं वापरलं ते तुम्ही बेसन भाजून वापरा, म्हणजे तुमची वडी परफेक्ट खुसखुशीत होईल. मी पीठ भिजवताना जसं मोहन घातलं आहे कडकडीत, तसंच तुम्ही त्यात थोडंसं भिजवताना गरम पाणी वापरा, म्हणजे मग आणखीनच त्याला छान क्रिस्पीनेस बाहेरून आणि आतून मऊ. कारण आपण कॉर्नफ्लोअर जर तुम्ही घातलं तर त्याला बाहेरून क्रिस्पीनेस येणार आणि आतून सॉफ्टपणा येईल. आणि वडी वाफवून झाल्यावर नॉर्मल टेम्परेचरलाच ती गार करायची. आणि जर तुम्हाला लगेच तळायची नसेल, फ्राय करायची नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. आणि मग तुम्हाला जेव्हा खायची आहे तळून तेव्हा तुम्ही ती बाहेर काढून मग त्याच्या वड्या करा. वड्या करून मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका, आधी फ्रीजमध्ये ठेवा. आणि मग ती उलट तुम्हाला कट करताना जास्त छान त्याचे कट होतील, छान सेट होईल ती. आणि एकदा तळायला घेतल्यावर हाफ फ्राय करा, बाजूला काढा आणि मग 2 मिनिटांनी परत पूर्ण फ्लेमवर, हाय फ्लेमवर तुम्ही ती तळा. त्याचा जास्त कुरकुरीतपणा वाढतो, जास्त क्रंची होतात डबल फ्राय केल्यावर. एअर फ्रायरमध्ये करणार असाल तर वाफवलेल्या वड्यांना थोडंसं तेल लावा. तुमच्याकडे ब्रश असेल तेलाचा तर त्या ब्रशनी किंवा हाताने तुम्ही थोडं थोडं तेल लावा आणि 180 डिग्रीला 8 ते 10 मिनटंच तुम्ही ती फ्राय करा एअर फ्रायरला. आणि तेलात तळतानासुद्धा मीडियम फ्लेमवर तळा, एकदम हाय फ्लेमवर पहिल्यांदा तळू नका. जेव्हा तुम्ही हाफ फ्राय करणार आहे तेव्हा मीडियम करा आणि मग नंतर 2 मिनटं बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही डबल फ्राय करणार आहे तेव्हा तुम्ही हाय फ्लेमवर तळा. या वाफवलेल्या वड्या तुम्ही 1 दिवस आधी फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि मग जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्हाला तळून खायच्यात तेव्हा तुम्ही वेळेला फ्रीजमधून काढून तुम्ही फ्राय करू शकता, डीप फ्राय करू शकता किंवा एअर फ्रायमध्ये पण तुम्ही करू शकता. मी अचानक आणि घाईघाई केल्यामुळे मी हे सगळं काही केलं नाही, कॉर्नफ्लोअर घातलं नाही, बेसन पीठ भाजलं नाही. पण आता तुम्ही माझ्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या वड्या परफेक्ट क्रंची आणि जबरदस्त क्रंची आणि छान चवीच्या अशा तुम्ही करू शकता. आता ही वडी, हे मिश्रण गार झाल्यावरच वड्या कट करायला घ्यायच्या. आता ह्या वड्या आपण कट करून घेतल्या. आता आपण ह्या तळायच्या. हे आपल्या वाफवण्याच्या गार झाल्यावर आपण वड्या काढून घेतल्या. आता आपण तळून घेऊ, आपण तळायला घेऊ. मीडियम फ्लेमवर तळायच्या. ह्या आपल्या वड्या आपण ताटात जेवताना तोंडी लावणं किंवा डब्यात पण आपण ऑफिसला नेताना डब्यातल्या जेवणाबरोबर ह्या वड्या पण आपण एक्स्ट्रा मधल्या वेळेला खायला नेऊ शकतो. आपल्या आता तळून झाल्या, छान ब्राऊन कलरवर तळल्या. या आपल्या खुसखुशीत कोथिंबीर वड्या रेडी आहेत चहाबरोबर खायला. अशा सोप्या पद्धतीने कमी साहित्यातून ही कोथिंबीर वडी
मी आज केली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. चहा जेवणासोबत सगळ्यांनाही नक्की आवडेल. अशा सोप्या चविष्ट रेसिपीसाठी माझ्यासोबत तुम्ही कनेक्ट राहा आणि माझ्या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉडक्ट्सच्या लिंक देत असते मी. त्या लिंक ओपन करून तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचा आनंद घ्या. धन्यवाद.